नमस्कार, मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. भक्तीचा मथाळा, 100 वर्षांची परंपरा कायम. कौलवचे भाविक बैलगाडीने सौंदलगा यात्रेस रवाना. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आजचे युग यांत्रिकीकरणाचे मानले जाते. मात्र श्रद्धेच्या प्रवासात आजही परंपरेचा झेंडा दिमाखात फडकत आहे. राधानगरी तालुक्यातील कौलव येथील रेणुका देवीचे भक्त चिकोडी कर्नाटक तालुक्यातील सौंदलगा येथील देवीच्या यात्रेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पायी आणि बैलगाड्यातून रवाना झाले आहेत. गेल्या 100 वर्षांपासून जोपासलेली ही अनोखी परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रस्थानाचा सोहळा आणि भक्तीचा माहोल. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी कौलव गावात चैतन्याचे वातावरण असते. यात्रेची सुरुवात कोतवाल देवीचे घोडे याला सजवून आणि त्यांची पारंपरिक पूजा करून केली जाते. उदगाई उदे याच्या गजरात आणि हलगीच्या ठेक्यावर भंडाऱ्याची उधळण करत हा भक्तीचा मेळा मार्गस्थ होतो. गावागावातून हा सोहळा पुढे सरकत असताना परिसरातील सुहासिनी देवीच्या घोड्याचे दर्शन घेऊन त्यांचे मनोभावे पूजन करतात. विशेष म्हणजे या यात्रेत केवळ वयोवृद्धच नव्हे तर लहान मुले आणि तरुणांचा सहभागही लक्षणीय असतो. आबालवृद्धांनी भरलेला हा भक्तीचा ताफा पाहून वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. बैलगाड्यांचे आकर्षण आणि 40 किलोमीटरचा प्रवास. आजच्या धावपळीच्या काळात प्रवासाची वेगवान साधने उपलब्ध असतानाही कौलवच्या भाविकांनी आपली जुनी बैलगाडी परंपरा सोडलेली नाही. रंगीबेरंगी पडदे, विविध वस्तूंनी सजवलेल्या बैलगाड्या हे या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. कौलव ते सौंदलगा हे सुमारे 40 किलोमीटरचे अंतर हे भाविक आनंदाने पार करतात. मार्गावर ठिकठिकाणी होणाऱ्या भंडाऱ्याची उधळण आणि भक्तीचा उत्साह यामुळे हा एक केवळ प्रवास न राहता एक भक्तीचा सोहळा बनतो. निष्ठेचे प्रतीक. यांत्रिकीकरणाच्या या युगातही कौलव ग्रामस्थांची सौंदलगा देवीवर असलेली अढळ निष्ठा आणि श्रद्धेची ही परंपरा कौतुकाचा विषय ठरत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा वारसा नव्या पिढीनेही तितक्याच निष्ठेने खांद्यावर घेतला आहे. हेच या यात्रेचे विशेष यश आहे.